छोट्या मुलींच्या केसांसाठी आणि मोठ्या बायकांच्या केसांसाठी सुद्धा एकदम सॉफ्ट आणि सुळसुळीत केस होण्यासाठी नॅचरली स्मूदनिंग किंवा नॅचरली जे केराटिन ट्रीटमेंट असते ना तेच बघूया. हॅलो फ्रेंड्स, मी वर्षा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते. कसे आहात सगळे? मी मस्त आणि मजेत आहे. तर वेगवेगळे हेअर मास्क, वेगवेगळे हेअर ऑइल्स किंवा खूप छान असे टोनर केसांच्या वाढीसाठी आणि एकदम केस आपले मेंटेन राहण्यासाठी सगळ्या गोष्टी तर मी तुमच्यासोबत शेअर करतच असते. पण काही जण विचारतात की छोट्या मुलींना नेमकं काय लावायचं किंवा त्यांचे केस थोडे रफ असतील, आपण त्यांना कंडिशनर नाही लावू शकत किंवा मोठ्यांचे सुद्धा काहींचे केस जेवढे रफ असतात किंवा खूप जास्त फ्रिजी असतात, मग घरीच केराटिन किंवा घरीच स्मूथनिंग केल्यासारखं इफेक्ट यायला पाहिजे किंवा तसे केस व्हायला पाहिजे. मग नेमकं काय करायचं तेच बघूयात. तर दरवेळेस काही हेअर मास्कमध्ये मी तुम्हाला तांदळाच्या पिठाचं तर सांगतच असते रेमेडी. इन्स्टंट होते सुद्धा ती आणि खूप छान रिझल्ट आहेत. तर बघा, सगळ्यांनाच तांदळाचं पीठ भेटत नाही किंवा मग परत तेच होतं की नेमकं काय करायचं. तर तांदूळ तर सगळ्यांकडेच असतात. तांदूळ धुवून भिजत ठेवायचे आणि त्याच्यासोबत जवससुद्धा भिजायला ठेवायचे. फक्त 2-2 चमचे घेतलं ना तरी पुरेसं आहे. आणि 1-2-3 तास जरी ठेवलं ना भिजत किंवा 1च तास जरी भिजवलं ना तरीसुद्धा तुम्ही करू शकता. खूप छान आहे, कारण की राईस वॉटर किंवा राईस म्हणजे केसांना एवढे फायदे आहेत ना, तांदळाच्या पिठाचे म्हणा किंवा तांदळाचे फर्मेनंट जे तांदूळ भिजल्यानंतरचे पाणी बनतं की नाही, तर ते तर खूपच जास्त भारी आहे. म्हणूनच हे भिजवून घेतलेलं आहे. थोडीशी प्रोसेस आहे पण खूप छान रिझल्ट आहे त्याचे. तर ते उकळायला ठेवलेलं आहे. भिजलेलं जे आहे ना ते पाण्यासहित तसंच उकळायला ठेवायचं आणि इकडे मी थोडंसं जास्वंदीच्या फुलाचं प्युरी काढलेली आहे, जेल म्हणजे. आणि जे उकळून घेतलेलं आहे म्हणजे थोडंसं शिजतं ते, कारण ऑलरेडी ते भिजलेलं असतं. आणि जवस आणि तांदळाचं पीठ 2 गोष्टीनं, फक्त 2 गोष्टीसुद्धा एक केराटिन ट्रीटमेंट करू शकता आपण ह्या क्रीमचं किंवा स्मूदनिंग. एवढं छान रिझल्ट आहे, तेवढाच इफेक्ट आहे त्याचा. आणि ज्यावेळेस त्याच्यात जास्वंदीच्या फुलाचं जेल ॲड होतं ना त्यावेळेस कमाल असतात रिझल्ट, कारण केस वाढायला सुद्धा किंवा प्रॉपर आपण स्कॅल्पला सुद्धा हे लावू शकतो आणि त्याने खूप जास्त फायदे होतात आपल्या स्कॅल्पला सुद्धा. आणि पूर्ण केसांचं तर मेंटेन होण्यासाठी किंवा केराटिन जे स्मूथनिंग आपण म्हणतो की नाही ते तर बेस्टच आहे. तर असं छान मिक्स करायचं आहे आणि त्यात तुम्ही कोणतंही एक तेल टाकू शकता. मी घरी जे बनवलेलं तेल आहे ना ते टाकायचं. तर संपूर्ण केसांना लावायचं आहे आणि तुम्ही जवळजवळ 1 ते 1.5 तास ठेवा. एवढं छान प्रिपरेशन केल्याच्या नंतर ना तुम्ही 1 ते 1.5 तास तुम्ही ठेवू शकता. आणि त्याच्यानंतर काय करायचं, फक्त पाण्याने अगोदर केस धुवायचे आणि त्याच्यानंतर थोडं शॅम्पू पण लावायचा. शॅम्पूने पण केस धुवायचे, कारण ही होममेड रेमेडी आहे. फक्त कंडिशनर लावायचं नाही, कारण त्याच्यानंतरचे जे रिझल्ट असतात ना ते असे असतात एकदम कमाल. कोणत्याही गोष्टीच्या नियमित वापराने जे बदल होतात ना ते एकदम भारी असतात आणि माझ्या केसांमध्ये झालेले बदल तेच आहेत. मी तेवढे एफर्ट्स घेतलेले आहेत. मी केसांसाठी ना तेवढं वेळ दिलेला आहे, तेवढ्या रेमेडीज मी केलेल्या आहेत. सोबत मी खाण्यापिण्याच्या गोष्टींकडे खूप चांगलं लक्ष देते आणि रिझल्ट तुमच्यासोबत आहे. त्याच्यामुळे तुम्हीसुद्धा या सगळ्याच गोष्टी करायच्या आहेत. दुसऱ्या रेमेडीज पण फॉलो करायच्या आहेत आणि थोडंसं जपायचं केसांना, तर एवढे छान केस होतातच. पण काही गोष्टींनी तेच म्हणते की नियमित एकदा करायचं, परत महिनाभर त्याला काही बघायचंच नाही असं नाही. नियमित केल्यानेच रिझल्ट जे आहेत ना ते असे कायमस्वरूपी राहतात, म्हणजे ते मॅनेज होतात. तर असं आहे मोठ्या बायकांच्या केसांसाठी. खूप छान वेगवेगळे पण मी रेमेडीज सांगितलेले आहेत, पण याचे रिझल्ट खूप छान आहेत, कारण की याच्यामध्ये की नाही थोडी मोठी प्रोसेस आहे पण एकदम भारी रिझल्ट आहेत. दुसऱ्या इन्स्टंट होतात पण त्यासुद्धा तेवढ्याच भारी रिझल्ट्स देतात. म्हणजे तुम्हाला जी सोपी वाटेल ना ती तुम्ही करू शकता आणि तुमच्याकडं जे साहित्य अवेलेबल असेल त्याच्यानुसार ते करायचं आहे. आता खूप जणीनं लहान मुलींना सुद्धा विचारतात की मग हे लहान मुलींना लावू शकतो का किंवा तेल लावू शकतं का किंवा कोणता हेअर मास्क असेल ना ते लावू शकतं का. तर एकतर बघा, 8 वर्षाच्या मुलींना तुम्ही सगळं जे मी सांगते ना ते करू शकता, कारण मी असे कोणतेही वेगळे इन्ग्रेडियंट्स घेत नाही किंवा असं वेगळं काहीच नसतं की ते काही हार्मफुल असेल. नॅचरल वस्तू आहे, त्याच्यामुळे तुम्ही 8 वर्षाच्या मुलींना तर सगळंच लावू शकता. पण एकदम 5 ते म्हणजे 8 वर्षाच्या जे खालील असतील ना, म्हणजे 3 ते 8, 3 वर्षाच्या खाली तर काहीच लावायचं नाही. फक्त जे बेबी ऑइल किंवा नॅचरल आपलं असतं तेवढंच. आणि 3 ते 8 वर्षापर्यंत फक्त जास्वंदीची फुलं, दही, अ, जवसाचं जेल पण लावू शकता तुम्ही प्लेन, पण हा बेस्ट आहे. मी सियासाठी हाच वापरते. तर फक्त फुलं आणि दह्याचं हे बघा मिक्स करायचं आणि त्याच्यात कोकोनट ऑइल जे आपलं खोबरेल तेल असतं ना ते मिक्स करायचं आणि केस धुण्याच्या अगोदर हे सगळ्या स्कॅल्पला आणि सगळ्या केसांना लावायचं. म्हणजे केस वाढायला किंवा केस मेंटेन ठेवायला तर मदत करतेच, पण आपण छोट्या मुलींना बघा खूप जास्त शॅम्पू किंवा खूप जास्त कंडिशनर तर वापरतच नाही. पण या नॅचरल गोष्टीनं खूप चांगल्या पद्धतीने केसांना मऊ करायला मदत करतात. बघा, काही मुलींचे केस खूप रफ असतात. सियाचे तर नॅचरलीच सिल्की आहेत, पण याने अजून छान चांगले रिझल्ट भेटतात.
आणि त्याच्यासोबत फक्त आणि फक्त जास्वंदीच्या फुलाचं तेल बनवते ना मी, तेच सियाच्या केसांसाठी लावते. तर छोट्या मुलींना ना एकदम असं नॅचरली स्पा होतो आणि खूप छान केस धुवायचे. त्यांना पण ते एन्जॉय होतं, केस पण छान होतात आणि ते खेळत-खेळत थोडंसं केलं की त्यांना पण भारी वाटतं. तर बघा हेअर मास्क तुम्ही महिन्यातून एखाद्या वेळेस लावलं तरी चालतं, कारण की खूप जास्त लावायची गरज नाही. त्यांचे केस ऑलरेडी छान असतात. पण ऑइलिंग करणं खूप गरजेचं असतं. प्रत्येक केस धुण्याच्या अगोदर तेल हे लावायलाच पाहिजे. तर असं होतं मोठ्यांसाठी आणि छोट्या मुलींसाठी. तर तुम्ही नक्की करा आणि तुम्हाला नक्की उपयोगीसुद्धा पडेल. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा. धन्यवाद.